ठाणे शहरात नवरात्र उत्सवाची धूम। ठाणे शहरातील प्रसिद्ध अशा टेंभीनाका येथील जय अंबे माचा नवरात्र उत्सव धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यावेळी सुरू केला। नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी या देवीची ख्याती आहे। देवीच्या दर्शनासाठी लांबून लांबून भाविक भक्त येत असतात, त्यामुळे एकच गर्दी होत असते। धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा उत्सव त्याच्यानंतर जय अंबे मा सार्वजनिक विश्वस्त संस्था व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे। सदर उत्सवात मान्यवरांची हजेरी असते। आज देवीच्या दर्शनासाठी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवीचे दर्शन घेतले। यांच्यासह यावेळी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माधवी नाईक, भाजप शहराध्यक्ष संजय वाघुले तसेच शिवसेनेचे नेते आमदार व मंत्री दीपक केसरकर, आमदार अर्जुन खोतकर, मंत्री दादा भुसे, आमदार अब्दुल सत्तार, खासदार भावना गवळी यांनीही हजेरी लावत देवीची मनोभावे दर्शन घेतले। देवीच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांना रांगेत लवकर दर्शन मिळावे म्हणून विशेष लक्ष दिले जाते। तसेच 10 दिवस देवीच्या मंडपात विविध धार्मिक, सामाजिक व आरोग्यविषयक कार्यक्रम संपन्न होतात। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। कोचिंग क्लासेस संघटनेला लागले निवडणुकीचे वेध। पदवीधर मतदारसंघाची नोंदणी सध्या जोरात सुरू आहे। प्रत्येक पक्षाची त्यासाठी कसून तयारी सुरू आहे। घराघरात जाऊन पदवीधर मतदार शोधून त्यांची नोंदणी करत आहेत। अशा या पदवीधर मतदार निवडणुकीत आता कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने सुद्धा प्रवेश केला आहे। त्याबाबतची माहिती देण्यासाठी बुधवारी 18 तारखेला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गडकरी रंगायतन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। यावेळी बोलताना राज्य सचिव ॲडव्होकेट सचिन सरोदे म्हणाले, महाराष्ट्र सरकार खाजगी क्लासेसमध्ये असलेल्या शिक्षकांकडे दुर्लक्ष करत आहे। संघटनेच्या पुढे असणारे प्रश्न सोडवण्यासाठी ही संघटना उमेदवार उभा करणार आहे। सचिन सरोदे यांच्या मते कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांकडे सरकार लक्ष देत नाही,
पण प्रायव्हेट कोचिंग क्लासेस सरकारच्या मते समांतर शिक्षण संस्था चालवत आहेत। सरकारच्या मते हे बेकायदेशीर आहे। या शाळा कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना कोचिंग क्लासेसमध्ये शिकवण्यास सरकारी बंदी आहे। विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन हे प्रायव्हेट क्लासेस चालवतात। यामध्ये शिकवणारे शिक्षक सुद्धा गब्बर पैसे घेतात। त्यातच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रायव्हेट क्लासेसवाल्यांची दुकान बंद करणार असे म्हटले आहे। त्यामुळे येणारा काळच सांगेल या संघटनेला पदवीधर मतदारसंघात कितपत यश येईल। सोबत जे मोठे मोठे क्लासेस वाले आहेत त्यांच्यासोबत त्यांना मोठं करायचं आहे। बघा, मराठी शाळा बंद पडतायत, शासनाच्या शाळा बंद पडतायत। मग कुठेतरी हे सर्वसामान्य क्लासवाले जे यांनी सर्वसामान्य मुलांचं शिक्षण आपण टिकवून ठेवलेलं आहे। मुलं आजही आपल्या क्लासमध्ये शिकतायत, त्यांना कमी फी मध्ये आम्ही शिक्षण देतो। हे कुठे शासनाला बघवत नाहीये। शासनाला पैसा कमवायचा आहे आणि मोठ्या मोठ्या संस्थांना अजून बलाढ्य करायच्यात। ह्याच्यामुळे हे सगळं खूप खोटारडं सरकार आहे, खूप वाईट परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती सुधारवण्यासाठी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून उमेदवार देणार आणि आमचा 100% उमेदवार मी निवडून आणणार। आमच्या बघा, आतापर्यंत आमची 5,000ची नोंदणी झालेली आहे। आम्ही आमचा प्रत्येक क्लास ग्रॅज्युएट आहे आणि हा कुठेही दुसरीकडे शिकवत नाही, त्याचा पूर्ण उदरनिर्वाह क्लासवरच चालतो। आतापर्यंत आमची 5,000ची नोंदणी झालेली आहे। भविष्यामध्ये येणाऱ्या 15 दिवसामध्ये आम्ही 35,000चा आकडा गाठू असा आम्हाला ठाम विश्वास आहे। तुमची काय मागणी असणार आहे? आमची मागणी शासनाकडे काय नाहीये सध्या। आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्यासाठी लढाई लढतोय। आम्ही लढायला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही जिंकणार, हे 100% खरं। आमच्यावरती कितीही राजकीय दबाव आला, आम्हाला कोणी काही जरी म्हटलं, ते आमचा निर्णय ठाम झालेला आहे। आम्ही येणारी कोकण पदवीधर निवडणूक लढवत आहोत आणि आम्ही विधान परिषदेमध्ये जाणार आणि आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी या महाराष्ट्रामध्ये जे शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे, जे शिक्षणाचं जे खच्चीकरण झालेलं आहे, जे सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचत नाहीये, ते आम्ही हाणून पाडणार आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षकांना आम्ही न्याय मिळवून देणार। विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आंदोलनाच्या पावित्र्यात ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शासकीय इमारती, शासकीय निवासस्थाने तसेच 6 विभागाच्या अखत्यारीत असलेले रस्ते यांची दुरुस्तीचे कामे संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मोठ्या प्रमाणात पूर्ण केले असून वारंवार मागणी करूनही सदर कामांसाठी अनुदान उपलब्ध होत नसल्याने कंत्राटदारांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे। त्यातच सतत पुरवठादार आणि मजूर यांनी पैशासाठी तगादा लावला असून कंत्राटदारांवर भूकमारीची वेळ या सरकारने आणली आहे। या बाबतीत वारंवार कार्यकारी अभियंता, माननीय अधीक्षक अभियंता यांच्याकडे पाठपुरावा करूनही शासनाकडे पैसे नाहीत असे सांगण्यात येते। माननीय मुख्यमंत्री व माननीय बांधकाम मंत्री ठाण्याचे असूनही अनुदान का उपलब्ध होत नाही हे समजत नाही। तरी त्वरित आम्हाला अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे ही विनंती, अन्यथा आमरण उपोषण करावे लागेल व याला शासन जबाबदार राहील असा इशारा आज झालेल्या आंदोलनात देण्यात आला। यावेळी अधिक माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे मुंबई, ठाणे, पालघर विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे पदाधिकारी व कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं नाव मंगेश आवळे, मी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा विभागीय अध्यक्ष आहे, ठाणे, पालघर आणि मुंबई। कंत्राटदारांवरती गेले 3 महिने आम्ही सतत पाठपुरावा करून शासनाकडे मागणी करतोय, अधिकाऱ्यांकडे मागणी करतोय की आम्हाला तुम्ही अनुदान प्राप्त करून द्या, पण कोणतेही अधिकारी हे शासनाकडे योग्यरित्या पाठपुरावा करत नाहीत। ते पाठपुरावा करत न असल्यामुळे गेल्या 6 महिन्यामध्ये आम्हाला काही अनुदान उपलब्ध झालं नाही, अत्यंत अल्प प्रमाणात अनुदान उपलब्ध झाले। त्याची थोडीशी आकडेवारी या पत्राच्या मागे, जी तुम्हाला प्रेस नोट दिली त्याच्या मागे दिलेली आहे, पण मी तुम्हाला वाचून दाखवतो की ही जे आहे 2023चं वर्ष अखेर आहे आणि ह्याच्यामध्ये ठाणे साभा मंडळातले दायित्व व उपलब्ध निधी लेखाशीर्ष आहे 2059-22-16 इमारती, ह्याचा अंदाजे दायित्व आहे हे 90 कोटी आणि शासनाने ह्या मंडळाला पैसे दिलेले फक्त 8 कोटी रुपये। दुसरा आहे रस्त्याचं 3054-0304
रस्ते 5054-0304 आणि AMC SR FDR गट क ड ह्याच्या सगळ्यांची मिळून साधारणतः 160 कोटीच्या आसपास ही थकबाकी बाकी आहे आणि शासनाने मंजूर दिलेलं अनुदान जे आहे ते फक्त 17 कोटी रुपये आहे. मग अशा ह्याच्यामध्ये आम्ही हे कसं काय करायचं, उदरनिर्वाह कसा करायचा? बरं, हे झालं ह्याचं फक्त. हा जो जिल्हा आहे ठाणे जिल्हा, आता पालघर जिल्हा वेगळा झाला, हा आदिवासी भागामध्ये मोडला जातो. आदिवासींचा जो हेड आहे त्याच्यासाठी 50-54 जो रस्त्याचा जो हेड केलेला आहे त्याच्यामध्ये थकबाकी आहे 60 कोटी रुपये आणि शासनाने जी आमची ही एवढी म्हणजे मजाक मस्करी केली आहे की आम्हाला शून्य अनुदान दिलेलं. 60 कोटीची थकबाकी असताना 50-54ला कसं कामं करायची? आणि वेळेला सांगणार की कंत्राटदार हा चुकीचा वागतो, कंत्राटदार कामं करत नाही. अहो, एक वर्ष झाले आम्हाला देयक मिळत नाहीयेत. कसं करणार आम्ही? मागच्या वर्षाचं केलेलं काम जर ह्या वर्षी त्याचे पेमेंट मिळत असेल आणि हे पेमेंट मिळत असताना जर रस्ता परत पावसामध्ये खराब झाला तर कंत्राटदारावरती दोष देणार का तुम्ही? अधिकारी काय करतायत, का मागणी करत नाहीयेत? दायित्वाच्या नावाचा फक्त हा खेळ केलेला आहे. हे गोडबंगाल आहे आणि हे गोडबंगाल आम्हाला असं जाणवत आहे की शासनाच्या वतीने आज आमचं हे जे काय सरकारी कार्यालय आहे हे अधिकारी न चालवता कोणतरी लिपिक चालवत आहेत. आता हे लिपिक जर आमच्या अधिकाऱ्यांचं काम करणार असतील तर काम कसं करायचं? कंत्राटदारांनी कुठे जायचं आणि काय करायचं? मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, बांधकाम मंत्री ह्या जिल्ह्यातले आहेत, माननीय कपिल पाटील केंद्रीय मंत्री या जिल्ह्यातले आहेत. 99% आमदार आणि खासदार हे महायुतीतल्या सत्तेचे आहेत. तरी सुद्धा ही वेळ येते की आम्हाला अनुदान उपलब्ध होतं. कशी काम करायची आम्ही आणि आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? ठाणेकरांना टोल माफी मिळायलाच हवी, महाविकास आघाडीची मागणी. ठाणे शहरात होत असलेली वाहतूक कोंडी, वाढते नागरीकरण, वाढणारी वाहनांची संख्या, त्याचप्रमाणे महापालिका हद्दीत टोल नाक्यावर होणारी गर्दी, अवजड वाहने यामुळे शहरातील रस्त्यांवर ताण वाढत आहे. परंतु त्यावर पर्याय दिले जात नाही. यामुळे ही वाहतूक कोंडी सोडवण्यास यावी, अन्यथा वाहतूक शाखा कार्यालयाबाहेर आंदोलन केले जाईल, असा इशारा महाविकास आघाडीने ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला. तसेच ठाणे मुलुंड ऐरोली येथील टोल नाक्यावर MS-04 आणि 05 या वाहनांसाठी टोल मुक्त करावेत, अशी मागणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली. ठाण्यातील महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुहास देसाई, शिवसेना प्रवक्ते चंद्रभान आझाद, काँग्रेस मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, राहुल पिंगळे, बाळासाहेब भुजबळ, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विक्रम खामकर, काँग्रेस नेते रमेश इंदिसे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आणि शिवसेनेचे प्रवक्ते आमचे चंद्रभान आझाद सर आणि आमचे सर्व प्रवक्ते सचिन शिंदे, भुजबळ साहेब, राहुल पिंगळे आणि इंदिसे साहेब उपस्थित आहेत. या ठिकाणी आजची पत्रकार परिषद ही मूळ फक्त वाहतूक कोंडी आणि वाहतूक कोंडीची कारणं या ठिकाणी त्याच्या टोलचा प्रश्न, या गोष्टींवरती आजची पत्रकार परिषद आहे. ह्या वाहतूक कोंडीला वाचा कोणीतरी फोडली पाहिजे वेगवेगळ्या माध्यमातून आणि म्हणून राजकीय पक्ष म्हणून आमची जबाबदारी होती. या ठिकाणी सातत्याने हा प्रश्न भेडसावतोय. जनता बोलते, या ठिकाणी आम्हाला ऐकिवात येत आहे की जनता बोलते की का कोण पुढे येत नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पुढे आलेलो आहे. आपण बघाल या वाहतूक कोंडीमुळे होणारे प्रश्न आणि वाहतूक कोंडीची कारणं या ठिकाणी आम्ही विशद केलेली आहेत. या ठिकाणी वाढणारी बांधकामं, अनधिकृत बांधकामं, वाढणारी गाड्यांची संख्या, अवजड वाहनांना बेकायदेशीररित्या दिलेला प्रवेश, या सगळ्या गोष्टी आणि टोल, या ठिकाणी आम्ही टोललाही या ठिकाणी विरोध केलेला आहे. मनसेच्या अविनाश जाधवांना आम्ही टोल मार्फत या ठिकाणी टोलसाठी आम्ही पाठिंबा महाविकास आघाडी जाहीर करते. त्यांनी घेतलेल्या भूमिकेला वास्तविक आम्हीही त्या भूमिकेत उतरलं पाहिजे होतं, पण उशिरा का होईना, बेटर लेट दॅन नेव्हर उतरलेलो आहोत. या ठिकाणी ही जी वाहतूक कोंडी होते यामुळे वाढणारं इंधन वाढीव लागणारे इंधन आणि त्यामुळे होणारा धूर किंवा ह्याचा आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, यामुळे जनतेच्या आरोग्यावर संपूर्णपणे या ठिकाणी परिणाम होतोय. आजूबाजूच्या प्रदूषण वाढलेलं आहे प्रचंड प्रमाणात. या ठिकाणी नेते AC गाड्यांमध्ये फिरतात. या ठिकाणी VIPंसाठी वाहतूक कोंडी केली जाते या ठिकाणी आणि ट्रॅफिक पोलीसवरचा ताण सुद्धा वाढलेला आहे. महापालिका प्रशासनावरचा ताण वाढलेला आहे आणि त्यामुळे राज्यकर्त्यांना या ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या MMRDA आणि महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांची संयुक्तिक बैठक घेऊन याच्यावरती कारणं शोधून या कारणांची अंमलबजावणी तातडीने करणं या ठिकाणी अभिप्रेत आहे असं आम्ही समजतो. वाढत्या नागरीकरणाच्या अनुषंगाने, वाढत्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने, वाढत्या वाहनांच्या अनुषंगाने पर्यायी मार्ग, कोस्टल हायवेज, या ठिकाणी सबवेज, फ्लायओव्हर्स हे निर्माण करणं आणि रस्ते रुंदीकरण करणं हे गरजेचं आहे. केवळ फुलपाखरं जगवणं, इलेक्ट्रॉनिक आणि खांब्यांना लाईटी लावणं इथपर्यंत शासन मर्यादित नाही. या ठिकाणी हा भाग सुशिक्षित भाग आहे, हा रुरल भाग आहे. या ठिकाणी कांद्याचा प्रश्न लोकांना भेडसावत नाही. या ठिकाणी पाण्याचा प्रश्न लोकांना भेडसावतोय, वाहतूक कोंडीचा प्रश्न भेडसावतोय, घनकचऱ्याचा प्रश्न भेडसावतोय. या ठिकाणी राहणीमानाचा प्रश्न भेडसावतोय. लोकांना
मोकळा श्वास घेता येत नाही, हॉस्पिटलमध्ये लोकांना जाता येत नाही वेळेवर, या ठिकाणी स्मशानभूम्यांमध्ये लोकांना जाता येत नाही वेळेवर, या ठिकाणी रेल्वे स्टेशनला लोकांना नोकरीसाठी जाता येत नाही, बस प्रवास वेळेवरती लोकांना करता येत नाही, घरी पोचायला रात्री 12 वाजता 11 वाजतात. त्यामुळे लोकांचं टेन्शन वाढलेलं आहे, परिवाराचं टेन्शन वाढलेलं आहे, परिवारामध्ये भांडणं व्हायला लागली आहेत, कुटुंबांमध्ये या ठिकाणी लोकांच्या आरोग्यावर परिणाम झालेला आहे पर्यावरणामुळे आणि या ताणामुळे बीपी शुगर डिस्टर्ब झालेले आहेत. आणि पर्यायाने आता लोक शेवटी मोटरसायकलकडे वळायला लागलेले आहेत, गाड्या घेतलेल्या आहेत, ज्या हौशीने लोकांनी गाड्या घेतलेल्या आहेत, ज्या गरजेने लोकांनी गाड्या घेतलेल्या आहेत. मात्र या टँकर लॉबीमुळे, या RMCच्या गाड्यामुळे, या अवजड वाहनांमुळे, या बसेस प्रायव्हेट बसेसमुळे या ठिकाणी, आणि हे डिवायडर्स बेकायदेशीर, ते काय बाबा बिबा आता म्हणाले सुहास देसाई वगैरे, याच्यामुळे म्हणजे हम करे सो कायदा झालेला आहे. ट्रॅफिक पोलीस पूर्णपणे निष्क्रिय आणि काय बोलतात त्याला हतबल झालेली आहे या ठिकाणी. एवढे ट्रॅफिक पोलीस असताना सुद्धा ते ट्रॅफिक पोलीस नेमके कोणाच्या बंदोबस्तासाठी जातात, कशासाठी वापरले जातात, कुठेही ट्रॅफिक पोलीस दिसत नाहीत. बावनकुळे आले तर त्यांच्यासाठी ट्रॅफिक थांबवली जाते आणि त्यांना ट्रॅफिक क्लिअर, पण इतर 96 कुळी, इतर 62 कुळी, इतर 26 कुळी, सामान्य जी जनता आहे त्यांच्यावरती त्यांना होणाऱ्या त्रासाची अजिबात चाड बावनकुळेंना पण नाही आणि जे बसले सत्तेत मुख्यमंत्री 96 कुळी त्यांनाही नाही. आणि त्यामुळे आमची विनंती आहे सर्वांतर्फे की कुठेतरी चाड बाळगा, कारण का येणारा काळ अपार हे आहे, सुकर नाही. तुम्ही जेव्हा लोक पावाल, या सत्तेवरनं जेव्हा उतराल त्या ठिकाणी, तेव्हा तुम्हाला कळेल जनतेचा रोष आणि जनतेची हाय घेऊ नका या ठिकाणी, असंच आमचं म्हणणं आहे. आणि लवकरात लवकर या ठिकाणी जसा कांद्याचा प्रश्न असेल, आरक्षणाचा प्रश्न असेल या ठिकाणी, त्याचप्रमाणे हा महाराष्ट्रातील टोलचा प्रश्न आहे किंवा हा ठाणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. टोल फ्री वाहनं करा, MHO4 MHO5 ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने जलद गतीने उपाययोजना करा. नाही केली तर येत्या अधिवेशनात आम्ही नागपूरला ठिय्या मारणार. अधिवेशनात या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि ट्रॅफिक पोलिसांसमोर सुद्धा आम्ही ठिय्या आंदोलन करणार या ठिकाणी. आणि वेळ पडल्यास आम्ही नागपूरला ट्रेनने जाऊन त्या ठिकाणी नागपूरच्या अधिवेशनात आम्ही ठिय्या मांडणार आणि लोकांचं लक्ष वेधणार. व जाहिरात असतील तर ह्या नंबरवर संपर्क करा.